प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्यश्लोक, सुवर्ण रत्न श्रीपती, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. आणि मी समालोचक दीपेश नरेश गंडी समालोचन कार्याला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. काय सुरुवात झाली, 2 चेंडू आणि 2 चौकार आलेले आहेत फलंदाज मैदानामध्ये. मिस्टर रुपेश काशीनाथ पाटील, मी गुणलेखक आपणास विनंती करतोय, ॲक्युरेट 10 वाजता हा सामना सुरू झालेला आहे. जर पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर मला अवेअर करा, जेणेकरून आपण स्पीडअप करू शकू. आणि जो मेरीबोलन क्रिकेट क्लबचा रूल आहे त्या रूल्सनुसार जर 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटके परिपूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड आपण लावूयात. आणि त्या नियमाला अजून थोडंसं विस्तृत करून सांगतोय, जो प्लेइंग टाइम असतो तोच काउंट केला जातो. जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो, तो डगआउटच्या दिशेने जातो, तो टाइम तुम्ही काउंट करू नका, जेणेकरून कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही. बॉलर तयार, वन्स अगेन. इथे चेंडूफळचा समन्वय जुळून येत नाहीये, धावचीची संधी आहे आणि स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय फलंदाजाने. जो फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये त्याची विकेट थ्रो केलेली आहे. प्रेमितने भरपूर धावा कुठून काढलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये, परंतु तो धावचीत झालाय. इज अतिशय सुश्राव्य असं संगीत कर्णमधुर स्वरूपामध्ये प्रेक्षकांचं मन रिझवण्याचं कार्य ते करतात. त्यांच्या मनापासून आभार. फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉलवर काय फटका खेळलेत. रुपेश काशीनाथ पाटीलच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. हा षटकार कुणबी दबदबा आहे, कुणबी दबदबा आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा धबधबा देखील आहे आणि हा षटकार त्याने खेचलाय 15 धावा. आतापर्यंत रुपेश शांत आहे, परंतु तो अशांत केव्हा होईल याकरिता संपूर्ण कुणबी समाज आसुसलेला आहे. रुपेशच्या बॅटमधून अर्धशतक केव्हा येईल. रुपेशकडे भरपूर क्षमता आहे. आज त्याला एक नवीन इतिहास लिहायचा आहे. 15 धावा फलकावर 1 गडी गारद. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, इनटू द गॅप आहे चेंडू. दंड 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 करत निघून चाललाय. टक्काटक चौकार, 4 धावा. बघा, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. 2018 मध्ये आदित्य केंद्र सरकारच्या राज्यामध्ये सर्वात महाग काय झालं होतं शाहिदजी, तर कांद्यांचे भाव गगनाला भिडले होते. 2021 मध्ये केंद्र सरकारच्या राज्यामध्ये पेट्रोलचे भाव हे गगनाला भिडले होते आणि 2026 मध्ये सोन्याचा भाव 1,75,000 रुपये. सोनं प्रचंड महाग आहे, तसं हे षटक देखील फार महागड आहे.
6 चेंडूंमध्ये 19 धावा येथे खर्च करण्यात आलेला आहे आणि एक्सपेन्सिव्ह ठरला बॉलर. अक्षरशः चोप उठवला होता रुपेश काशीनाथ पाटील याने. रुपेशची एक चांगली इनिंग तर सगळेजण ते ट्रीट उपभोगण्यासाठी आसुसलेले आहेत. बघूया रुपेश या मॅचमध्ये आपल्याला खुश करेल किंवा नाही. 19 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. मिस्टर वैद चंद्रकांत पाटील गिराळे गावातून बिलॉंग करणारा एक युवा आणि कुणबी क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. जबरदस्त सुरुवात झालाय. आतापर्यंत जर आपण विचार केला PS कुणबी किंग या संघाची जर आपण पडताळणी केली गोलंदाजीमध्ये ते अव्वल ठरलेले आहेत परंतु त्यांचा बॅटिंग लाईनअप जो आहे तो प्रत्येक मॅच मध्ये कोलॅप्स झालेला आहे. खास करून टॉप ऑर्डर फक्त पहिल्या मॅच मध्ये प्रेमितनं एक चांगली बॅटिंग केली. त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यामध्ये PS कुणबी किंगचा टॉप ऑर्डर कोलॅप्स होतोय परंतु येथे सुरुवात चांगली झालेली आहे. रुपेश चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीने आपण मंथन पाटीलला पाहतोय. त्याला एक चौकार मिळालाय. 23 धावा आहेत फलकावर. सुरेख स्वरूपाचं हे पुनरागमन आपण पाहतोय. जसं आपण महागड्या वस्तूंचा विचार केला तशाच पद्धतीने अभि तांडेल साहेब मनापासून स्वागत. आमचे खूप जवळचे मित्र आणि दर्जेदार पंच आहेत. समवेत झाकीर खान साहेब आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले पंच आणि अभि तांडेल यांच्या चेहऱ्यावर नेहमी गोड स्माइल असते. सॉलिड पर्सनॅलिटी आहेत. आपल्या सातपाटी गावातील हे कोहिनूर अभि तांडेल सर आपलं मनपूर्वक स्वागत. पालघर जिल्ह्यातील गाजलेले पंच आमचे जवळचे मित्र तसेच झाकीरजी खान साहेब पालघर महाराष्ट्रामधील नामचीन पंच आहेत. सध्या KPLचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं करूयात स्वागत. काय सुरुवात झालंय. 27 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. ज्या सुरुवातीची अपेक्षा केली होती ती सुरुवात मिळालंय. मंथन श्रीधर पाटील यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पूल खेळलेत मिड विकेटच्या दिशेने आणि या क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि त्या कारणास्तव हा चेंडू सीमारेषा पल्लीकडे निघून गेलेला आहे. नशिबाची साथ मिळालेली आहे मंथनला. धाव फलक जाऊन पोचलेला आहे आता 31 या अंकावर. सॉलिड स्टार्ट झालेला आहे. जबरदस्त सुरुवात आहे. आदित्य तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा सर्वात महत्वाचं काय असेल तर सुरुवात. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात ही निम्म्या यशाप्रमाणे असते. ती सुरुवात मिळालंय PS कुणबी किंग या संघाला. डेंजरस बाउन्स आहे. लेथल बाउन्स आहे. नक्कीच हाडे क्रीडा संकुल आहे की मग ॲडिलेड ओव्हल आहे. प्रचंड चेंडूस खेळत आहेत. आता हा 3रा दिवस आहे स्पर्धेचा आणि 3रा दिवस येता खेळपट्टीने रंग इतके बदल. कालच्या दिवसामध्ये सुशांतला दुखापत देखील झाली कारण चेंडू खूप जास्त वेगाने खेळवतोय आणि बऱ्याचदा फलंदाजांचे अंदाज चुकतायत. हा फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक झटका लागलेला PS कुणबी किंग कुडे या संघाला. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. वेलकम. धावा आणि 2 गडी गारदेशी स्थिती आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खूप वेगवान सुरुवात झालेली आहे. नव्याने फलंदाज वेदांत दीपक पाटील आलेले आहेत. गोवाडे गावातून बिलॉंग करणारा एक युवा ज्याने या KPLच्या 8व्या हंगामामध्ये आपला प्रभाव भरपूर मोठ्या प्रमाणावरती सोडलेला आहे. आपला ठसा उमटवलेला आहे. चांगल्या खेळाच्या माध्यमातून फलंदाजीसाठी दाखल. काय वेगवान चेंडू आहे. हा गिराळे एक्सप्रेस आहे. गिराळे गावाचं जे क्रिकेट आहे आणि गिराळे क्रिकेटचं जे भविष्य आहे ते एका सुरक्षित ओंजळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण जरूर पाहतोय. त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण
वेद चंद्रकांत पाटील 32 धावा आहेत फलकावर, 2 गडी गारज झालेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. करंट रन रेट बघा आदित्य, करंट रन रेट 16 आहे. या गतीने जर खेळले तर प्रोजेक्टेड स्कोर काय होतोय 96. खूप चांगली धावसंख्या मानली जाईल या मैदानावर, परंतु त्यासाठी सातत्य ठेवावं लागेल. मी म्हणेन की रुपेशला शेवटपर्यंत खेळावं लागेल. एक अँकर रोल तुम्ही कुठलाही सामना उलगडून बघा, एक अँकर रोल प्ले करावा लागतो. किती वेळ खर्च केलेला आहे गुणलेखक, आपण लक्ष जरूर ठेवा. आतापर्यंत किती वेळ खर्च झालेला आहे. अजूनही 15 मिनिटे आणि 15 सेकंद बाकी आहेत उर्वरित स्वरूपातील 3 षटके हाताळण्याकरिता. जर 15 मिनिटे आणि 15 सेकंदांमध्ये ही 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियम फार महत्त्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या नियमांशी कटिबद्धता आपल्याला बाळगावी लागेल, त्यांचा अंगीकार करावा लागेल. 32 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात झालेली आहे. कुणबी समाजातील एक अजात शत्रू राजा सध्या फलंदाजी मार्कवर आहे. रुपेश काशीनाथ पाटील आजचा दिवस गाजवेल का? कालचा दिवस त्याच्या मित्राने गाजवलाय, अक्षय गोविंद शेलार, ज्याने स्पर्धेचं पहिलं अर्धशतक परिपूर्ण केलं. KPLच्या 8व्या हंगामामध्ये 17 चेंडूंमध्ये अक्षय गोविंद शेलार यांनी 50 धावांची एक अखंड तांडव खेळी साकारली कालच्या दिवसामध्ये. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्वीपर कव्हरला क्लिअर करणारा हा देखणा चौकार आहे आणि रुपेश काशीनाथ पाटील दर्शवून देतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या मॅच मध्ये रुपेशचा स्ट्राईक रेट बघा तुम्ही, त्याने केवळ 6 चेंडू फेस केलेले आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 23 धावा, म्हणजे ऑलमोस्ट 400चा स्ट्राईक रेट आहे. डेंजरस बॅटिंग सुरू आहे. 36 धावा आहेत फलकावर सद्यस्थितीमध्ये. पंच दर्शवित असताना नो बॉल. जी 22 सेटची खेळपट्टी आहे त्या 22 सेटच्या खेळपट्टीच्या देखील पलीकडे हा चेंडू रिलीज झाला आणि त्या कारणास्तव पंचांनी दर्शवलं की हा नो बॉल आहे आणि ज्या अर्थी नो चेंडू आलाय मेरीबोलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 21 नो बॉलचा इशारा आणि त्या समवेत फ्री हिट देखील आहे. एका सेट बॅटर समोर फ्री हिट आलंय. शॉर्ट ऑन पूल खेळलेला, टिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल तर येत आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील वाल आहेत. जबरदस्त कॉलिंग, चुकीची फेकी, मैदानामध्ये फेकाफेकी आणि तत्पूर्वी रुपेशचं गेम अवेअरनेस मात्र जबरदस्त होतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39. 39 धावा फलकावर, 2 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. रुपेशचा स्ट्राईक रेट विलक्षण आणि विस्मयकारक आहे. दिशाहीन गोलंदाजीचं पृथक्करण. एकाच षटकामध्ये हा दुसरा नो चेंडू आलेला आहे. गोलंदाज मिस्टर रोशन गायकवाड पूर्णपणे दिशाहीन गोलंदाजी करतात. 40 धावा झालेल्या आहेत केवळ 14 चेंडूंमध्ये. आणखीन एक फ्री हिट आहे रुपेश काशीनाथ पाटील यांच्यासाठी. एकदा वायडिश लॉंग ऑन परिकक्षामध्ये सजवलेला फटका सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय 41 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात आहे. या सुरुवातीला एका गोड शेवटाकडे घेऊन जावं लागेल. या मॅच मध्ये PS कुणबी संघ एका आकर्षक टोटल पर्यंत पोहोचू शकतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, परंतु हा फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खूप सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलाय. वायडिश लॉंग ऑफ परिकक्षामध्ये मिस्टर प्रणित दत्तात्रेय पाटील बऱ्हाणपूर गावातून बिलॉंग करणारा हा क्षेत्ररक्षक अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्हाणपूर एक्सप्रेस या टोपण नावाने त्याची बिरुदावली आहे आणि सध्या झेल परिपूर्ण करतायत वायडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी केंद्र स्थानावर. तिसरा झटका लागलेला आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. 41 धावा फलकावरती परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय फलंदाजी करताना PS कुणबी किंग कुड्या संघाच्या नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर आकाश बाबूराव गरत. नानिवली
क्रिकेटला पडलेलं सर्वाधिक गोंडस गोमट असं हे स्वप्न आहे. आकाश, दोन धुरंधर खेळाडू मैदानामध्ये. धुरंधर मध्ये फार सुंदर डायलॉग आहे ना, घायल हो इसलिए घातक हो. आणि दोन्ही घातक खेळाडू आलेले आहेत मैदानामध्ये. रुपेश आणि आकाश. 41 धावा, 3 गडी गारद. रोशन षटकातील पुढील बॉल घेऊन राइट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. लॉफ्ट केलंय. क्या बात है. डाल के गमछा कंधा पर, निकल गया ना काम धंदा पर. आकाश भाऊ कापसापेक्षा मऊ, 6 धावांचा खाऊ. वेलकम वेलकम, स्वागत. आदरणीय बिपिनजी नंदकुमार पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत साईड स्क्रीनच्या दिशेने. संघ मालक आणि सलग या 8व्या हंगामामध्ये त्यांचं महान कार्य आपण पाहतोय. 47 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाशने सुरुवात चांगली केली. आकाशला ठाऊक आहे बघा, पहिल्या चेंडूवर आकाशने षटकार खेचलाय. प्लॅटफॉर्म सेट आहे आकाश करिता, कारण सुरुवात भन्नाट झालंय आणि त्यानंतर आता मोठ्या धावसंख्येकडे आपण वाटचाल कशी करायची या दृष्टिक्षेपातून तो फलंदाजी करतोय. 6 स्ट्राईक रेड आहे. 47 धावा फलकावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. रोशन डेलिकेटली टच केलं. सूरज रवींद्र पाटील त्या ठिकाणी तैनात होतोय. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक, येऊयात मॅच मध्ये.
पास नजाकत भी है, कुणबी दबदबा, त्याच्या बॅट मधून धावांचा धबधबा. धावसंख्या जाऊन पोहोचले 61. 3 चेंडू सलग 3 चौकार. क्या बात है, क्या बात है. रुपेश काशीनाथ पाटील, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. एक क्लास है, सुपर क्लास है, मास्टर क्लास है, ट्रेडमार्क है, बेंचमार्क है. रुपेश काशीनाथ पाटील ऑन फायर आहे. सॉलिड बॅटिंग केलंय. 14 चेंडूंमध्ये वैयक्तिक 40 धावांची एक सैराट खेळी. हा देखील वेगवान चेंडू हुक केलाय. 4 धावांना बुक केलाय. क्रुक बाय क्रुक 4 चेंडू 4 चौकार. व्हॉट बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. 15 चेंडूंमध्ये 44 धावांचं अग्नि दिव्य पेललेलं आहे. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार ठोकलेले आहेत. सबसे कातिल रुपेश पाटील, ब्रँड ऑफ कुकडे. सुपर सुपर बॅटिंग. 65 धावा फलकावर, 3 गडी गारद. पटकी हुई गेंद, वाईट बॉल. प्रेशर 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 प्रेशर. कुकरची शिट्टी आता वाजू लागले. काय जबरदस्त बॅटिंग केलंय. गोलंदाजाची अक्षरशः पिसक काढण्याचं कार्य सुरू आहे. आणि या सरते शेवटी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांनी वाईट बॉल करार दिला होता आणि त्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. भरपूर वेळ घेण्यात आला. आता मेरीबोलन क्रिकेट क्लबचा रूल काय सांगतोय आदित्य, त्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इंटरनॅशनल सामना पाहतो तेथे 15 सेकंदांचा टायमर लागतो. येथे भरपूर वेळ घेण्यात आला रिव्ह्यू करिता, परंतु यष्ट्यांच्या मागून मिलिंदने सुचवलं की रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि त्यानंतर हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत अगदी पारदर्शक, क्रिस्टल क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार. डिसिजन इज पेंडिंग नाउ. इट्स वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. यानंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. 66 धावा, 3 गडी गारद. एक मोठा फटका दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. रुपेश काशीनाथ पाटील 15 चेंडूंमध्ये 44 धावांची एक जबरदस्त खेळी या ठिकाणी परिपूर्ण केलेली आहे. यावेळेस देखील फक्त दिशा प्रदान केली होती. वेजच्या वेगाचा खूप चांगला वापर केला रुपेशने. संपूर्ण षटकामध्ये त्याने केलेली जी फलंदाजी आहे, फक्त चेंडूला दिशा प्रदान करणं, या एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं रुपेशने. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 66 धावा फलकावर. अजून हे 2 षटकांचा येण्याशेष. किती वेळ शिल्लक राहिलाय? केवळ 3 मिनिटे आणि 45 सेकंद शेष आहे. जर 3 मिनिटे आणि 45 सेकंदांमध्ये येणारं षटक कंप्लीट झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लागणार. मेरीबोलन क्रिकेट क्लब. आता मेरीबोलन क्रिकेट क्लब म्हणजे आदित्य, बरोबर 18व्या शतकाच्या मध्यंतरी क्रिकेटचे अधिकृत नियम ज्यांनी बनवले ते मेरीबोलन क्रिकेट क्लब आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येथून जर 3 मिनिटे आणि 45 सेकंदांमध्ये जर येणारे 6 चेंडू रिलीज झाले नाही तर आपण पॅनलाइज करू शकतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बॉलर तयार. बॅटला हलकसं स्विच केलं होतं. धावचीची संधी आहे आणि आकाश बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन.
वेलकम बॅक. लाख मोलाची स्पर्धा आहे. प्लेअर ऑफ दिस सिरीज साठी आकर्षक बाईक एस सिटी डिलक्स श्री मंगलमूर्ती रिअल्टरचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेशजी पावडे साहेब. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक बायसिकल. कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. ब्रँडेड स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग 2026 8वा हंगाम गाजतोय. ऑन ड्राईव्ह खेळलेला आहे. बिटवीन दी गॅप आहे. चेंडू मैदानाला गुदगुला करत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. रुपेश काशीनाथ पाटील वैयक्तिक 48 या धाव संख्येवरती फलंदाजी करतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. आमची एंट्री थोडीशी लेट होणार परंतु ग्रेट होणार. स्पर्धेच्या 2 दिवसांमध्ये रुपेश शांत होता, आता तो अशांत झालेला आहे. उसळलेल्या लाटांचा, उसळलेल्या दर्याचा आणि या शांत माणसाचा नाद कधीही करायचा नाही. रुपेश शांत होता, आता तो अशांत झालेला आहे आणि हा अशांत होणारा क्षण आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रुपेश काशीनाथ पाटील बॅट चाहू बाजूंनी झळकवायचा आहे. हा मानाचा क्षण, हा अभिमानाचा क्षण, हा सुवर्ण क्षण आहे. कोण आला रे, कोण आला? कुकडे गावचा वाघ आलाय चाहडे क्रीडा संकुलामध्ये. ऊंचे ऊंचे पर्वतों से क्या लेना, भूखे सूखे गरीबों से क्या लेना, अपना मालिक अपना खालिद ऊपर वाला है, आती जाती सरकारों से क्या लेना. जबरदस्त प्रदर्शन है. रुपेश काशीनाथ पाटील ऑन फायर. रुपेशने जो उल्लेख मी केला होता या सत्राच्या सुरुवातीला की रुपेशला कमबॅकची आवश्यकता, त्याने कमबॅक केलेला आहे. 19 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी त्याने साकारलेली आहे. संघ जाऊन पोहोचलेला आहे 78 या धावसंख्येवर. प्रोजेक्टेड स्कोर काय होता? 96. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहेत आणि त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे, रुपेशने अँकर रोल प्ले केलेला आहे. जर एखाद्या संघामधील एक फलंदाज जबाबदारी स्वीकारेल, पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत खेळेल, तर या मैदानावरती धावा येऊ शकतात. 78 लॉस ऑफ 4 विकेट्स. जबरदस्त टोटल आहे. फुलटॉस आहे आणि चेंडू निघून चाललाय. बघा फ्लॅट सिक्सर आहे परंतु चाबूक आणि कॉपी बुक स्ट्रोक होता. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा, 84 लॉस ऑफ 4 विकेट. बघा आदित्य, आता जर जे 7 चेंडू आहेत, हे 7 चेंडूंमध्ये जवळपास जर 6 किंवा 5 चेंडू रुपेशने फेस केले तर ते आपण 3 अंकी टोटल देखील पाहू शकतोय, कारण 84 झालेले आहेत. आता रुपेश किती स्ट्राईक वरती राहतोय ते बघण्यासारखा चेंडू जाऊ द्या. लगेचच ग्राउंड स्टाफला विनंती आहे. 84 लॉस ऑफ 4 विकेट्स. खतरनाक बॅटिंग केलेले आहे रुपेश पाटील यांनी. 20 चेंडू फेस केले आहेत. 20 चेंडूंमध्ये 62 धावांची ही खेळी आहे. तुम्हाला आंद्रे रसेलची आठवण आली असेल, सूर्यकुमार अशोक यादवची आठवण आली असेल, ग्लेन मॅक्सवेलची आठवण आली असेल, ख्रिस्तोफर हेनरी गेल, रोहित शर्मा सर्वांची आठवण करून दिलंय. रुपेश काशीनाथ पाटील यांनी महेंद्रसिंग धोनी यांची देखील आठवण करून दिली जाते. काय जबरदस्त. आता मात्र संपूर्ण कुणबी समाजामध्ये एकच चर्चा सुरू आहे. चाहडे के मैदान में बघा, जेव्हा धोनी मारायचा ना, माही मार रहा है आणि येते रुपेश मार रहा है. कुणबी दबदबा, त्याच्या बॅटमधून धावांचा दबदबा विमर्साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला थर्ड अंपायर आपण लगेचच परीक्षण करावं आणि योग्य निर्णय पोचवावा. जबरदस्त धावांचा डोंगर उभा करण्यात आलाय, कारण रुपेशची बॅट बोललंय या मॅच मध्ये. ऍब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट नॉक. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. म्हणतात ना आदित्य की तुम्हाला आयुष्यामध्ये लाखो करोडो व्यक्तींचा जरी विरोध असेल तरी देखील विजयी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची धमक आहे, आणि ती धमक दाखवून दिली रुपेश काशीनाथ पाटील यांनी या मॅच मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. 90 धावा फलकावर 5 षटकांच्या समाप्ती अखेर. आता करंट रन रेट काय बोलतोय? 18चा करंट रन रेट आहे. प्रत्येक षटकामध्ये करंट रन रेट वाढत गेलेला आहे आणि ह्याच करंट रन रेटने जर खेळतायत तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 108. 108 धावा देखील परिपूर्ण होऊ शकतात.
पंचांच्या माहितीसाठी केवळ 10 सेकंद आधी अगदी बरोबर षटक परिपूर्ण झालं आणि त्या कारणास्तव आपण कुठल्याही प्रकारचा भुर्दंड लावू शकणार नाही आहोत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बरोबर हा गेम प्लान आहे जिथे रुपेशने स्ट्राईक आपल्याकडे खेचून घेतलाय. आणि जास्तीत जास्त स्ट्राईक रुपेशने घेणं आवश्यक देखील आहे. तो जितके जास्त चेंडू खेळेल सांघिक टोटल तितक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळेल. सुपर 6 या ग्रुपच्या माध्यमातून रुपेश काशीनाथ पाटील यांच्या वादळी अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन डिजिटली क्रेडिट करण्यात आलेला आहे. पारितोषिकांचा हा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय रोशन पाटील उर्से यांच्याकडून 500 रुपये. पंच दर्शवित असताना नो बॉल. आदरणीय रोशन पाटील उर्से यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय मनीष पाटील उर्से यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय शुभम पावडे आंबेदे यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय वैष्णव पाटील उर्से यांच्याकडून 500 रुपये आणि आदरणीय आविष्कार जाधव नाणिवले यांच्याकडून देखील 500 रुपये. आणि जवळपास हे जे 2500 रुपयांचं पारितोषिक आहे ते देखील डिजिटली रुपेश काशीनाथ पाटील यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आलेलं आहे. रुपेशचा फॅन बेस आणि फ्रेंड सर्कल दोन्हीही गोष्टी जबरदस्त आहेत आणि म्हणून पारितोषिकांचा वर्षाव सुरू आहे. आदरणीय योगेश धर्मा सातवी हालोली यांच्याकडून देखील रुपेशच्या या अखंड तांडव खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक म्हणजे जवळपास आतापर्यंत 4000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कुणबी दबदबा ज्याच्या बॅट मधून आलेला आहे धावांचा धबधबा. 23 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 69 धावांची एक सुनामी खेळी रुपेश काशीनाथ पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी केली. होळी रे होळी पुरणाची पोळी. त्या पुरणाच्या पोळीचा जो गोडवा असतो त्या अवीट गोडव्यापेक्षा देखील जास्त गोडवा आपण या बॅटिंग मध्ये पाहिलेला आहे. रुपेश पाटील यू ब्युटी. 92 धावा 6 गडी गारद. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून काही अवधीमध्ये दिला जाईल. एक जबरदस्त खेळीचा अंत झालेला आहे. मी सर्वांना विनंती करेन की रुपेशसाठी आपण एकदा स्टँडिंग ओवेशन द्यायचं आहे. आपापल्या जागेवरती उभं राहून टाळ्यांचा जोरदार कडकडाट करायचा आहे. काय प्रदर्शन राहिलेलं आहे. जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि तुम्ही पाहू शकाल संपूर्ण संघ त्या ठिकाणी स्टँडिंग ओवेशन. स्टँडिंग ओवेशन. चहाडे गावाचं लोकेशन. संघाचं केलंय प्रमोशन. रुपेश काशीनाथ पाटील कुणबी दबदबा ज्याने ठोकलेला आहे धावांचा धबधबा. एक सॉलिड नॉक. जितना बड़ा नाम उतना बड़ा काम. काम ऐसा करो कि नाम बन जाए शाही जी और नाम ऐसा कमाओ कि तुम्हारा नाम सुनते ही काम बन जाए. आदरणीय त्रिशूल शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. रुपेश काशीनाथ पाटील आतापर्यंत 4500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे रुपेश करिता. सर्व कुणबी समाज बांधवांची मनं त्याने जिंकलेल्या आहेत. कुणबी समाज बांधवांच्या नखशिखांत पसरलेला हा क्रिकेटपटू. खूप मोठं नाव आहे. लौकिकाला साजेसा खेळ. पहिल्या 2 दिवसांमध्ये रुपेश कृष्णेच्या पात्राप्रमाणे शांत होता परंतु आज तो अशांत झाला. 94 धावा आहेत 7 गडी गारद. पंचमात्र दर्शवित असताना सत्र समाप्तीचा हा इशारा आहे. 6 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय. 95 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. गवळी पॅन्थर्स लालोंडे या टीम समोर. चला यानंतर होणारी जी लढत आहे आदरणीय नितीनजी गणपत पाटील आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. दोन्हीही संघांचे स्टार आयकॉन आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता अपकमिंग मॅच च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी.
गिराळे फायटर्स वर्सेस गैलाई वरदान नाऊजे यानंतर होणारा सामना. ओव्हर टू टॉस बॉक्स. गणपती बाप्पा मोरया. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कुणबी प्रीमियर लीग सीझन 8 आपण पाहत आहेत. आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आणि मॅच क्रमांक 3 असेल. गिराले फायटर्स आणि त्याच्या विपक्ष आपण पाहत आहेत गैलाई वरदान नाऊजे. सन्माननीय मयूर नाईक साहेब खजिनदार आपण पाहत आहेत या लीगचे. चला दोन्ही कॅप्टन्स या. अगदी टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. चला कॉल केलेलं गिलारे फायटर्स. छाप कॉलिंग केलंय. यस कैलाई वरदान टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. आतापर्यंत किती सामन्यामध्ये विजय प्राप्त झाला, किती सामन्यामध्ये पराभव? 2 सामन्यांमध्ये विन झालो आहे, 2 हरलो आहे. आता हा सामना अधिक जोमाने खेळायचा प्रयत्न करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि मार्मिकसारखा एक युवा गोलंदाज आहे. त्यामुळे आमचे बॉलिंग साईड स्ट्रॉंग आहे. संवेद प्रथमतः बॅटिंग करायची आहे की काय माइंडमध्ये टोटल असेल? 60+. किती सामने झालेत, किती जिंकल्यात? आम्ही 4 सामने खेळलो, 3 जिंकलो आणि 1 हरलो. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकलाय की आपण गैलाई वरदान नावच्या टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दीपेशजी कंडी सर आपल्यासोबत जॉईन होतील. आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब या स्पर्धेचे उद्घाटक तसेच PS कुणबी किंग कुड्या संघाचे संघमालक यांच्याकडून रुपेश काशीनाथ पाटील यांच्या अत्यंत बहारदार अशा अर्धशतकासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत
₹6,500 पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे रुपेश काशीनाथ पाटील यांनी. आपल्या कसब कला कौशल्याच्या बळावर काय जबरदस्त बॅटिंग केली. दुसऱ्या सत्राची सुरुवात. लॉफ्टेड स्ट्रोक, काय फटका खेळल्यात मिस्टर सूरज रवींद्र पाटील. सूर्या सिंगम उर्से गावचा ब्रँड, ताकदवर खेळाडू आणि त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. अशीच फलंदाजी करत राहावं लागेल. टार्गेट मोठा आहे परंतु अशक्य नाहीये. याच मैदानामध्ये गतवर्ष आपण पाहिलं होतं, एका बाजूने तीर्था वॉरियर्स गोवाडे संघ होता, दुसऱ्या बाजूने गैलाई वर्धन नवजे संघ होता. 85 धावांचं बलमोठं टार्गेट सेट करण्यात आलं होतं, परंतु रुपेश काशीनाथ पाटील आणि प्रतीक वासुदेव गरत या दोन फलंदाजांनी एक षटक शिल्लक ठेवून त्या सामन्यामध्ये विजयी पताका रोवली होती. हा इतिहास. आणि येथे काही क्षणांसाठी चलबिचल तर होती क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु शेवटच्या मोमेंटला सुंदर जजमेंट सहित आकाश बाबूराव गरत यांनी जल परिपूर्ण केलेला आहे. फलंदाज सूरज रवींद्र पाटील. बॅक टू दी पॅव्हिलियन. गो ऑन. नव्याने फलंदाज आलेले आहेत मिलिंद दिवाकर पाटील. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दिग्गज कलाकार तर आहे, परंतु आपली कलाकारी मिलिंद दाखवावी लागेल या मॅच मध्ये. अगदी नरम हाताचा वापर केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. बॅटला हलकसं स्लॅश केलं. बॅटचा फेस जो आहे मुखवटा हलकासा खुला केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 9 धावा आहेत स्कोर कार्डवर. जर मिलिंद दिवाकर पाटील यांनी हा सामना आपल्या संघाला जिंकविला तर आदरणीय प्रसाद हिराजी पाटील गिराळे यांच्याकडून ₹5,000 पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. मिलिंदकडे सॉलिड पोटेन्शियल, एक युटिलिटी क्लच प्लेअर, जायंट प्लेअर आहे, परंतु ते दाखवावं देखील लागेल. फार सॉलिड हिस्ट्री आहे मिलिंद दिवाकर पाटील यांची. 25 पेक्षा जास्त वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते खेळतात. 10 धावा आहेत फलकावर. एक गडी गारज झालेला आहे आणि जर हा सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिला तर आदरणीय प्रसाद हिराजी पाटील गिराळे यशस्वी उद्योजक यांच्याकडून ₹5,000 पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. मिलिंद जिंकू शकतो हा सामना. मिलिंदकडे तो क्लच आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जर आपण विचार केला गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाचा, बघा दोन्ही फलंदाज मिलिंद दिवाकर पाटील आणि निलेश विलास पाटील दोन्ही फलंदाजांनी 6 चेंडू 6 षटकार खेचलेले आहेत. डेंजरस बॅटर आहेत. त्यांना आपल्या जुन्या रंगामध्ये येण्याची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जर हे दोन फलंदाज खेळले शेवटपर्यंत तर प्रतिस्पर्धी संघासाठी देखील आव्हान कडवट आहे. आणि मिलिंदची खासियत आहे तो आपल्या सत्राची जी सुरुवात असते ती नेहमी सिंगल डबलने करतो आणि त्यानंतर मात्र अटॅकिंग अप्रोच धारण करतो. 27 चेंडू शिल्लक आहेत. 83 धावा करायच्या आहेत. निलेश विलास पाटील ब्रँड ऑफ तामसई हे दिग्गज आहेत. कुणबी समाजातील हे सगळे दिग्गज खेळाडू आणि आज आपल्या कर्तृत्वातील दिग्गजपणा त्यांना मैदानामध्ये दाखवायचा आहे. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑन परिकक्षमध्ये. 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन. निलेशच्या बॅट मधून टक्काटक चौकार. 4 धावा.
पालखी निघाली मानाची. धन्यवाद. 16 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आकाश घरत षटकातील पुढील बॉल घेऊन गुडघ्यावरती बॅलन्स केलं स्वतःला, परंतु हा फटका फसलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल देखील परिपूर्ण केला जातोय. मिस्टर हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून गुड कॅच. झटका लागलेला आहे कवळे पॅन्थर्स लालोंड्या संघाला. निलेश विलास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. रेली गावाला पालखी निघाली मानाची. शिर्डी गावाला पालखी निघाली मानाची. शिर्डी गावाला पालखी निघाली मानाची. शिर्डी गावाला. न्यू बॅटर सुमित सुरेश पाटील बंडे आलेले आहेत. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 79 धावा करायच्या आहेत. होऊ शकतात. मी करेन, मी करणार. माझ्यासमोर कोणताही गोलंदाज असो, कोणताही संघ असो, मला फरक पडत नाही. हम है, बाकी पाणी कम है. मुझ में बहुत दम खम है. दाखवण्याची ही खरी वेळ आहे. सॉफ्ट हँडचा प्रयोग, सुंदर गोलंदाजी आकाश बाबूराव गरजच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 16 धावा फलकावरती. पॉवर प्ले आपल्या नावावरती केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या PS कुणबी किंग कुडे या संघाने, कारण रिक्वायर्ड रन रेट मध्ये प्रचंड वाढ झालेली. आकाशने काय षटक हाताळलं, केवळ 6 धावा खर्च केला आणि प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण केलेलं आहे. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गुणलेखक आपण वेळेकडे लक्ष जरूर ठेवा. किती मिनिटं शिल्लक आहेत? 16 मिनिटे आणि 35 सेकंद शिल्लक आहेत येणारी 3 षटकं हाताळण्याकरिता. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 79 धावा करायच्या आहेत. जर 16 मिनिटांनी 35 सेकंदांमध्ये येणारी 3 षटकं हाताळली नाही तर 6व्या षटकामध्ये मात्र पॅनलाइजला सामोरं जावं लागू शकतं. रिक्वायर्ड रन रेट 19.75 म्हणजे जवळपास आता 20 धावा प्रति षटक करायच्या आहेत. मिलिंद दिवाकर पाटील यांना गाडीचा गिअर चेंज तर आता करावाच लागेल. दिल्ली बहुत दूर है, राजधानी एक्सप्रेस पकडनी ही पडेगी. बॉलर तयार. वेदांत फुल टॉस दिला. चुकी केली गोलंदाजाने आणि चेंडू सरळ सीमारेषा पल्लीकडे पाठवून दिलाय. मिलिंद दिवाकर पाटील जर हा सामना जिंकवतायत तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. गिराळे गावातील यशस्वी उद्योजक आणि कुणबी क्रिकेट मधील अत्यंत दर्जेदार यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे आदरणीय प्रसाद हिराजी पाटील यांनी ते पारितोषिक जाहीर केलंय. मिलिंद या मॅच मध्ये आपल्या बॅटने इतिहास लिहिणार किंवा नाही हे मात्र आपण पाहूयात. 22 धावा फलकावरती आहेत आणि 2 गडी गारद झालेले आहेत. असे कितीतरी सामने मिलिंदने जिंकवलेले आहेत. इतिहासाची चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानं जर आपण उलगडून पाहिले तर मिलिंदने असे भरपूर सामने जिंकवलेले आहेत. लोअर फुल टॉस गॅप मध्ये पुश करण्याचा प्रयत्न. षटकारानंतर चौकार देखील आला आहे. मिलिंद दिवाकर पाटीलची बॅट बोलू लागलेले. 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटला थोडस खाली घेऊन आलेले आहेत. 26 धावा फलकावर आणि 2 गडी गारद. जर ह्या धावा चेस झाल्या सामना मात्र KPLच्या इतिहासामधील वन ऑफ द बेस्ट मॅच म्हणूनच ओळखला जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका सिंगल येते आणि या सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत 27 धावा. बघा 21 चेंडू शिल्लक आहेत. 68 धावा करायच्या आहेत. आदित्य 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये असाच किस्सा घडला होता. वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाने 434 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर उतरला दक्षिण आफ्रिका ज्यांनी 438 धावांसहित ते लॉंग चेस केलं होतं. परंतु मिलिंदला या मॅच मध्ये कुणाची साथ मिळत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडवर कोणताही फलंदाज थांबायला तयार नाहीये. सुमित देखील स्वस्तात बाद होतोय. शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला. गॉन. खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी.
नवीन फलंदाज आलेले आहेत फलंदाजी करिता मुकेश पाटील. चौकार षटकार अपरिहार्य आहेत या मॅच मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक पद्धतीने खेळले होते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. मिस्टर सूरज राजेंद्र नाईक यांना आपण पाहतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. खमलोली गावातून बिलॉंग करणारा क्षेत्ररक्षक आहे ज्याने खूप छान पद्धतीने या चेंडूला थांबविलं. 28 धावा आणि 3 गडी काढत अशी स्थिती आपण पाहतोय. हा फटका फसलेला आणि वायडिश लॉंगॉन मध्ये आकाश बाबूराव घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. ज्या फलंदाजावरती भरपूर काही दारोमदार होती असा मिलिंद दिवाकर पाटील देखील बाद झालेला आहे आणि ह्या सामन्यावरती आपली पकड आणखीन घट्ट केलेलं आहे PS कुणबी किंग कुडे या संघाने. कॉन फोटो काढ माझा फोटो काढ दिसनी दिस माझा फोटो काढ फोटो काढ माझा फोटो काढ तुला दिसनी दिस माझा फोटो काढ. षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा फलकावर. वेद चंद्रकांत पाटील आणि मुकेश पाटील अशी जोडी सध्या मैदानामध्ये स्थित आहे. टार्गेट थोडंसं कठीण बनलेलं आहे. 12 मिनिटे शिल्लक आहेत. यानंतर ची जी 3 षटकं आहेत त्यामधील 2 षटके हाताळण्याकरिता केवळ 12 मिनिटे तुम्हाला दिली जातील. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 67 धावा करायच्या आहेत. मुकेश पाटील लालठाणे आणि वेद पाटील यांच्या समोर एक कठीण आव्हान राहिलेलं आहे. परंतु त्यांना फायटिंग एबिलिटी दाखवावी लागेल या मॅच मध्ये. सध्याच्या स्थितीला मोमेंटम 80% PS कुणबी किंग कुडे संघाच्या बाजूने. खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. रुपेश काशीनाथ पाटील नावाचं वादळ आलं. त्या वादळामध्ये प्रतिस्पर्धी संघ मात्र नेस्त नाबूद आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश बाबूराव गरज सज्ज झालेले आहेत. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या सांघिक स्वरूपातील हे 14 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर लॉफ्ट केलंय. प्रॉपर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलेला आहे. चेंडू सीमारेषा पल्लीकडे चौकार. मुकेश पाटील वेद पाटील सध्या झुंज देत आहेत या लढतीमध्ये. 17 मध्ये 63 करायचे आहेत. आता थांबता कामा नये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. आता फक्त लढायचं आहे आणि लढायचं या मॅच मध्ये. कारण 17 मध्ये 63 प्रत्येक चेंडूवर चौकार तर तुम्हाला खेचायचं आहे. 17 चेंडूंमध्ये जवळपास 10 षटकार. स्लोवर वनचा प्रयोग केला. लाईन मध्ये खूप जास्त बिघाड झाला आणि म्हणून पंचांनी दर्शवले की हा नो बॉल. 22 यार्डच्या खेळपट्टीच्या देखील पलीकडे चेंडू रिलीज करण्यात आला आणि त्या कारणास्तव खराब चेंडूचे संकेत समवेत फ्री हिट देखील मिळणार आहे मुकेश पाटील यांना. 33 लॉस ऑफ 4 विकेट फायदा उचलावा लागेल. या अतिरिक्त चेंडूंचा मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. परंतु फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री होऊ दिलेलं नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट बघा 23.25. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती चौकार तर खेचायचाच आहे. देयर इज नो एनी काइंड ऑफ ऑप्शन. कुठल्याही प्रकारचे पर्याय नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती चौकार खेचायचा आहे. खूप चांगले एफर्ट्स लावतात आपल्या गोलंदाजीमध्ये. खांद्यामधून प्रचंड पॉवर जनरेट करत असताना आकाश बाबूराव घरत यांना आपण पाहतोय. कुणबी समाजातील एक टॉपचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि खूपच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण देखील करतात आपल्या संघासाठी. 15 चेंडूंमध्ये 61 धावा करायच्या आहेत. या सामन्यामध्ये PS कुणबी किंग कुडे संघाचा दबदबा, दरारा, दहशत निर्माण झालेलं आहे. डॉमिनेट करतात प्रतिस्पर्धी संघाला. वेद
षटकार खिचेल का आपल्या संघाकरिता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रयत्न तर केलाय. क्षेत्ररक्षक टीपमध्ये तैनात आहेत. डबलचं हे रोटेशन सिंगल डबल आता तितकासा फायदा मिळवून देणार नाहीयेत, परंतु गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाला नेट रन रेटचा विचार जरूर करावा लागेल. कालच्या दिवसामध्ये या गुणतालिकेचा विचार जर आपण केला तर सध्या कुणबी स्टार संघाचा दरार आहे जबरदस्त. कालच्या दिवस अखेर मात्र टेबल टॉपर कुणबी स्टार संघ आपण पाहिलेला आहे. 4 सामन्यांमध्ये 3 विजयश्री त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत आणि खूपच सुंदर प्रदर्शन कुणबी स्टार्स या संघाचं राहिलेलं आहे. नेट रन रेट, पॉइंट टेबल या गोष्टींचा जर आपण विचार केला तर कुणबी स्टार टेबल टॉपर गुणतालिकेमध्ये अव्वल आहे. कालच्या दिवस अखेर ते दृश्य आपण पाहू शकलात. खूप सुंदर प्रदर्शन. त्यानंतर गिराळे फायटर्स या संघाचे देखील 6 गुण आहेत, परंतु नेट रन रेटच्या बाबतीत कुणबी स्टार्स पेक्षा थोडेसे मागे आहेत. बघा नेट रन रेट, धावा आणि चेंडू यांची जी तफावत असते ती जेवढी तुम्ही कमी ठेवणार तेवढं तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट मिळू शकते. आणि त्या अनुषंगाने जरी दोन्ही संघांचे गुण समान असतील तरी देखील गिराळे फायटर्स सध्या 2ऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती कालच्या दिवस अखेर तेजस्विनी फायटर्स या संघाला आपण पाहिलेलं आहे. बघा या मॅचमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 40 धावा फलकावर, 4 गडी गारद, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती वेळ शिल्लक राहिलाय ते देखील आपण पोहोचवूयात. 8 मिनिटे आणि 15 सेकंद आहेत उर्वरित 1 षटक हाताळण्याकरिता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 55 धावांची आवश्यकता. कालच्या दिवस अखेर 4थ्या क्रमांकावरती आहे PS कुणबी किंग कुडे. बघा आता तेजस्विनी फायटर्स, PS कुणबी किंग आणि गैलाई वरदान नावजे तिन्ही संघांचे 4 गुण आहेत, परंतु येथे फरक कोणी पाडलाय तर ह्या चेंडू आणि धावांनी. म्हणून जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा एकेका धावेचा आपण किती धावांनी पराभूत होतो, आपण किती चेंडू शिल्लक ठेवून एकंदरीत शिल्लक ठेवून प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करतोय, या सर्व गोष्टींचा विचार करणं फार आवश्यक असतं. कारण हा नेट रन रेटच तुम्हाला स्पर्धेच्या आत किंवा बाहेर करू शकतोय. सुरेख सुरुवात झालेली आहे. वेदांत दीपक पाटील, ब्रँड ऑफ कोवाडे. कुणबी प्रीमियर लीगची ही उत्क्रांती आहे. जे यंगस्टर्स आपण पाहतोय, कालच्या दिवसामध्ये मार्मिकला आपण पाहिलं, खामलोली बायांचा पाड्यातून बिलॉंग करणारा एक यंग क्रिकेटपटू ज्याने एका मोठ्या स्टेजवर स्वतःला प्रेझेंट केलंय आणि सिद्ध देखील केलंय की माझ्याकडे जे टॅलेंट आहे ते मी मोठ्या स्टेजवर दाखवणार. चांगला फटका आलाय. दरम्यानच्या या काळामध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पल्लीकडे. चौकार. मार्मिक उमेश सातवी हे नाव तुम्ही आदर्शाने घेऊ शकतायत यंगस्टरच्या बाबतीमध्ये. त्यानंतर वेदांत दीपक पाटीलचा जो प्रभाव आहे तो देखील या KPLच्या 8व्या हंगामामध्ये क्लास 1 राहिलेला आहे. त्यानंतर तुम्ही तामसई गावचा जो यंगस्टर आहे प्रेमित पाटील, त्याचं देखील नाव तुम्हाला आवर्जून घ्यावं लागेल. प्रेमितचं प्रदर्शन चांगलं राहिलेलं आहे या यंगस्टरचा आणि त्याकरिता आपण आयकॉन खेळाडूचं देखील कौतुक केलं पाहिजे. ते यंगस्टरला पुढे घेऊन आले आहेत. मार्मिकला संधी देणारा आयकॉन, त्या आयकॉनचं देखील कौतुक झालं पाहिजे कारण त्याने युवा खेळाडूंना संधी दिलंय आणि त्यांच्यामधील योग्य टॅलेंट ओळखलेलं आहे. म्हणून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सध्या ते मैदान गाजवत आहेत. आता वेदांताचा विचार तुम्ही करा. सध्या आकाश बाबूराव घरत आणि रुपेश काशीनाथ पाटील यांनी वेदांतावर काय विश्वास दाखवलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी 2 षटका हाताळलेले आहेत. फलंदाजीसाठी देखील त्याला टॉप ऑर्डर मध्ये ठेवलेलं आहे. संपूर्ण विश्वास आणि त्या विश्वासास पात्र खेळ वेदांत दीपक पाटीलने देखील केलेला आहे. हा फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगनच्या वरून निघून जातोय. षटकार. 6 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 8 धावा करायच्यात 45. बघा अजूनही सामन्यामध्ये शक्यता तर आहेत. 8 चेंडूंमध्ये 45 धावा. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडूंमध्ये 43 धावा झाल्या होत्या. तिथे ऋतुराज दशरथ गायकवाड फलंदाजी करत होते. एक नो चेंडू रिलीज झाला आणि 6 चेंडूंमध्ये 7 षटकार ऋतुराज दशरथ गायकवाडांनी परिपूर्ण केले होते. येथे 8 चेंडूंमध्ये 45 करायचे आहेत. गवळे पॅन्थर्स लालोंडे या टीमला जरा खराब क्षेत्ररक्षण झालंय चेंडूवर. 22च्या स्वरूपातील धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकांची साथ हवी तशी मिळाली नाही. आता 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 43 धावांची आवश्यकता आहे. जर 7 चेंडूंमध्ये 7 षटकार आले तर सामना बरोबरीत
सुटू शकतोय. 52 लॉस ऑफ 4 विकेट्स. बॉलर तयार. वेदांत दीपक पाटील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हा देखील फटका बसलाय. चांगला झेल परिपूर्ण केला जातोय. क्षेत्ररक्षण प्रतिम. आणखीन एक झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 43 धावांची ही आवश्यकता. बघा 6 मध्ये 43 2 वेळा झालेला आहे. सहा चेंडू आणि 43 धावा. गोरेगावच्या मैदानामध्ये हा किस्सा घडला होता. मी तिथे स्वतः समालोचन करत होतो आणि करण मडवी हा फलंदाज होता ज्याने 6 चेंडूमध्ये बरोबर 1 नो चेंडू रिलीज झाला आणि त्याने 7च्या 7 चेंडू ज्या ते सीमारेषा पलीकडे पाठवले. त्यानंतर ऋतुराज दशरथ गायकवाड त्याने देखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 मध्ये 43 केलेले आहेत. येथे वेध करेल का हे आपण पाहूयात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 43 धावांचं अशक्य प्राय असं आव्हान समोर. आणि गोलंदाजी मार्कवर हितेश प्रकाश पाटील कालच्या दिवसामधील गेम चेंजर प्लेअर ज्याने 6 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करून 4 विकेट्स. कोकणेर गावचे आणबान आणि शान हितेश प्रकाश पाटील यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगलं प्रदर्शन. आणि हितेश प्रकाश पाटीलला तुम्ही डिफाईन कसं कराल? मी तर म्हणेन हा स्लोवर वनचा किंग आहे. जास्तीत जास्त बॅक ऑफ द हँड स्लोवर वन तो हाताळतोय आणि फलंदाजांची दमछाक करून सोडतोय. जबरदस्त. गती खूप कमी आहे परंतु चेंडूचा टप्पा कमालीच आहे. आणि आतापर्यंत कितीतरी फलंदाजांसाठी तो डोकेदुखी ठरलाय. अचानक गती परिवर्तन केलं. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. केवळ फॉर्मॅलिटी कडे हा सामना शिफ्ट झालेला आहे. PS कुणबी किंग बघा एका मोठ्या विजयाकडे प्रस्थान करतायत. कालच्या दिवस अखेर 4 गुण आहेत PS कुणबी किंग संघाकडे. आता येथे 2 गुण तर ते मिळवणार परंतु नेट रन रेट मध्ये देखील वाढ करणार कारण मोठा फरक आहे. 3 मध्ये 41 करायच्यात. कहीं पे निकाह है कहीं पे निशाना. प्लॅन मेस डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेट रन रेट मध्ये जबरदस्त बेनिफिट मिळेल. PS कुणबी किंग संघाला सॉलिड बेनिफिट मिळणार आहे कारण 41 धावांची खूप मोठी तफावत या ठिकाणी आपण पाहतोय. डेलिकेटली खेळलेलं आहे. ऑफसाइडला सिंगल येतंय. ओनली 1 बॉल रिमेनिंग. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. सोहम पाटील फलंदाजी मार्कवर. अभिनंदन PS कुणबी किंग कुडे. आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी सरांचा संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय आणि मोठ्या फरकाने जिंकलेले आहेत. नेट रन रेट मध्ये एक मोठी झेप. अगदी प्रगल्भतेने नेट रन रेट वाढणार आहे त्यांचा कारण मोठा विजय प्रस्थापित केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला 38 ते 39 धावांच्या फरकाने पराभूत केलेलं आहे आणि आपल्या नेट रन रेट मध्ये पॉइंट्स टेबल मध्ये सुधारणा करत असताना PS कुणबी किंग कुडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं, हँड शेक करावेत ही विनम्र विनंती आहे. आणि येथून बघा 38 धावांच्या फरकाने जिंकलेलं आहे आणि आता थेट मात्र 6 गुणांसहित टेबल मध्ये हलकासा चेंज करताना